लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सभागृहात बोलू दिलं जात नसल्याच्या मुद्द्यावरून 4 दिवस सुरू असलेला वाद सोमवारी तीव्र झाला आणि आता याची परिणिती थेट अविश्वास ठरावापर्यंत गेली आहे। विरोधकांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला। नेमकं काय झालंय जाणून घेऊयात। आणि विरोधकांमधला संघर्ष टोकाला। लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव। राहुल गांधींना बोलू दिलं जात नसल्याचा आरोप। सरकार आणि विरोधी पक्षांमधील संघर्ष अधिक तीव्र झालाय। इंडिया आघाडीने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास ठराव सादर केलाय। तृणमूल काँग्रेसने सुद्धा या निर्णयाला पाठिंबा दिला। विरोधी पक्षाला हा ठराव लवकरात लवकर मांडायचा होता आणि त्यासाठी खासदारांच्या स्वाक्षऱ्या गोळा करण्याचं काम सुरू होतं। या ठरावावर 118 खासदारांनी सही केली आणि अखेर हा ठराव सादर करण्यात आला। माजी लष्कर प्रमुख जनरल एम नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्राचा संदर्भ देण्यापासून राहुल गांधींना रोखण्यात आलं। यावरून अध्यक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये तणाव वाढला आणि हा संघर्ष गुरुवारी टोकाला गेला। तर हा अविश्वास प्रस्ताव नेमका आणला का? तर लोकसभेत विरोधी पक्षनेत्याला बोलू दिलं जात नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। पंतप्रधानांवर सभागृहात हल्ला होऊ शकतो आणि त्यांनीच पंतप्रधानांना येऊ नये असं सांगितलं। महिला खासदार पंतप्रधानांवर हल्ल्याचा कट रचत असल्याचा अध्यक्षांकडून उल्लेख करण्यात आला। आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाशिवाय राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन ठराव लोकसभेत मंजूर करण्यात आल्यानं विरोधक नाराज होते। काही काँग्रेस खासदार पंतप्रधानांच्या आसनापर्यंत जाऊन हल्ल्याचा कट रचत असल्याची माहिती आपल्याकडे असल्याचं बिर्ला यांनी सभागृहात सांगितलं होतं। त्यामुळेच त्यांनी मोदींना बुधवारी सभागृहात न येण्याची विनंती केली। त्यामुळे विरोधकांचा रोष आणखीन वाढला। प्रधानमंत्री परदेशात, इथे संसद सुरू आहे। या देशाच्या म्हणजे लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेत्याला बोलू दिलं जात नाही आणि परदेशात जाऊन लोकशाहीवर लेक्चर देत आहेत, व्याख्यानं देत आहेत। या देशाचं काय होणार आहे, भविष्य काय आहे ते कळत नाही। दरम्यान अविश्वास प्रस्ताव मांडण्यापूर्वी सरकारला सहकार्य करण्याची भूमिका होती, मात्र ओम बिर्लांकडून कोणत्याही प्रकारचं सहकार्य मिळालं नाही असा आरोप संजय राऊतांनी केला। आम्ही जेव्हा सकाळी बैठक झाली खरगे साहेबांच्या कार्यालयामध्ये तेव्हा ही भूमिका आम्ही घेतली राहुल गांधींनी की आपण आपल्याकडून सहकार्याचा हात पुढे करू। जनतेपर्यंत आम्हाला संदेश द्यायचा आहे की आम्हाला सभागृह चालवायचं आहे, आम्हाला लोकसभा चालवायची आहे, अर्थसंकल्पावरती आम्हाला चर्चेत सहभागी व्हायचं आहे। ही भूमिका राहुल गांधींनी घेतल्यावर ते ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षांना भेटायला गेले सर्व पक्षांच्या खासदारांसह। पण ओम बिर्ला यांच्यावरती मोदी आणि शहांचा प्रचंड दबाव आहे, त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजवर स्पष्ट दिसत आहे। त्याच्यामुळे त्यांनी कोणतंही सहकार्य स्वीकारलं नाही। तर ज्यांच्यावर जनतेनं अविश्वास दाखवलाय त्यांना इतरांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याचा अधिकार नाही असं म्हणत नवनाथ बन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीका केली आहे। तुम्हाला ओम बिर्लाजींविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याचा अधिकार नाही। जनतेनं तुमच्या विरोधात अविश्वास दाखवलाय, जनतेला तुमच्यावर विश्वास उरला नाही, जनतेनं तुम्हाला नाकारलंय, जनतेनं तुम्हाला घरी बसवलंय। ओम बिर्लाजी यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची हिंमत असेल तर आणा। त्यावेळेला तुमच्या इंडी आघाडीच्या ठिकऱ्या उडाल्याशिवाय राहणार नाही। इंडी आघाडी देखील फुटलेली आहे, या अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने लक्षात येईल। दरम्यान आता अविश्वास ठरावाची प्रत मिळाल्यानं पुढे काय होईल पाहूया। लोकसभा सचिवालय प्रस्तावाचा सविस्तर अभ्यास करेल। प्रस्तावावरील खासदारांच्या सह्यांची पडताळणी होईल। 14 दिवसात प्रस्ताव सभागृहात मांडला जाईल। 9 मार्चला लोकसभेत सभागृहात प्रस्ताव सादर करण्यात आल्यानंतर मग मतदान होईल। सभागृहात उपस्थित किमान 50 खासदार प्रस्तावाच्या समर्थनात असणं गरजेचं आहे। 50हून कमी खासदारांचं समर्थन मिळाल्यास प्रस्ताव बाद होतो। 50हून अधिक खासदारांचं समर्थन मिळाल्यास अविश्वास प्रस्तावावर पुढील प्रक्रिया सुरू होते। लोकसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याची पहिली वेळ नाहीये। यापूर्वी अध्यक्षांना हटवण्याचे ठराव 3 वेळा मांडण्यात आले।
1951 मध्ये जी व्ही मावळणकर, 1966 मध्ये सरदार हुकुमसिंग आणि 1987 मध्ये बलराम जाखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता. आता विरोधकांचा अविश्वास ठराव मान्य होणार का आणि या यादीत ओम बिर्ला यांचंही नाव गिळणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.